क्रिस्टल सिस्टीम आपल्या एक्सप्लेन करून झाल्या. आता आपण लॅटिस जे असं म्हणलंय की 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत, पण लॅटिस 14 आहेत. तर 14 लॅटिस कुठले आहेत बघूया आपण. की क्युबिक सिस्टीम मध्ये बॉन्ड पॅरामीटर, लेंथ पॅरामीटर आणि अँगल पॅरामीटर बघून झाले आपल्याला. पण याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ युनिट सेल शिकलोय. की टाइप्स ऑफ युनिट सेल मध्ये असं म्हणलेलं आपण की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे फक्त जर कॉर्नरला असतील, कॉन्स्टंट पार्टिकल हे जर कॉर्नरला असतील तर त्या युनिट सेलला आपण म्हणलेलं सिंपल किंवा प्रिमेटिव्ह. मी इथं सब टाईप दाखवले, लॅटिसचे जे टाइप्स आहेत ते इथं दाखवले, सिंपल किंवा प्रिमेटिव्ह. कधी जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे फक्त कॉर्नरला असतील तर त्याला म्हणायचं सिंपल और प्रिमेटिव्ह क्युबिक. आता सिस्टीम क्युबिक आहे, कॉर्नरला पॉइंट आहेत, शिवाय बॉडीच्या आतमध्ये बघा प्रत्येक कॉर्नरला पॉइंट असेल आणि बॉडीच्या आतमध्ये जर पॉइंट असेल, बॉडीच्या सेंटरला जर पॉइंट असेल अजून एक, तर हा दुसरा टाइप तयार होईल. कुठला? बॉडी सेंटर्ड क्युबिक. बॉडी सेंटर्ड क्युबिक. आणि तिसरा कुठला? तर मी तुम्हाला याच्या आधी मला वाटतं दाखवलं होतं की हा जो क्यूब आहे, या क्यूबला 6 बाजू असतात. लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक, टॉप आणि बॉटम. तर या 6 बाजूच्या सेंटरला, 6 फेस जे आहेत त्या 6 फेसच्या सेंटरला जर पॉइंट असतील बघा, म्हणजे इथे एक पॉइंट आहे लेफ्ट आणि राईटला, त्याच्यानंतर टॉपला जो फेस आहे त्याच्या सेंटरला एक, बॉटमला जो फेस आहे त्याच्या सेंटरला एक पॉइंट असेल, आणि मग फ्रंट ही पाठीमागची साईड आणि ही झाली फ्रंट साईड, याच्या सेंटरला असते. दाखवताना आपण या पद्धतीने दाखवू. हे दाखवताना हे दाखवायचे आपल्याला की हा बॉडीचा सेंटर आहे आतमध्ये, आणि जे पार्टिकल्स आहेत ते बॉडी सेंटरला नाही, ते आता कुठं आहेत तर फेस सेंटरला आहे. तर असे जर कॉर्नरला पॉइंट आहेत शिवाय प्रत्येक फेसच्या सेंटरला पॉइंट असतील तर त्याला आपल्याला म्हणायचे आहे फेस सेंटर. म्हणजे क्युबिक सिस्टीम मध्ये आता क्युबिक क्रिस्टल सिस्टीम असेल तर त्याच्यामध्ये 3 सब टाईप आहेत किंवा लॅटिसचे 3 टाईप आहेत असं म्हणू शकतो आपण. सिंपल और प्रिमेटिव्ह क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, आणि आता इथं जो दाखवतोय आपण शेवटला तो फेस सेंटर्ड क्युबिक, असे 3 झाले. सेम टेट्रागोनल मध्ये आता तुम्हाला 2 दिसत आहेत, मी लिहिलेले आहेत, दाखवायची प्रत्येक वेळेस गरज नाही. एक दाखवूया पुन्हा एकदा आपण. सिंपल और प्रिमेटिव्ह म्हटलं की फक्त कुठं पॉईंट असतील, कॉर्नरला पॉईंट असतील. आणि दुसरा जो पॉसिबल दाखवलेला आहे तो कुठला दाखवलेला आहे? बी फॉर बॉडी सेंटर्ड, म्हणजे सेंट्रल कॉर्नरला पॉईंट असतील शिवाय बॉडीच्या आतमध्ये बरोबर सेंटरला एक पॉईंट असेल, त्याला आपण म्हणणार आहे बॉडी सेंटर्ड. तर असे टेट्रागोनल मध्ये 2 आहेत. त्याच्यानंतर ऑर्थोरोम्बिक मध्ये 4 दाखवलेत मी. 4ही पॉसिबल टाईप आहेत की सिंपल और प्रिमेटिव्ह, बी फॉर बॉडी सेंटर्ड, एफ फॉर फेस सेंटर्ड, आणि ई और बी ऑब्लिक केलेला आहे मी, ई फॉर एंड सेंटर और बी फॉर बेस सेंटर. म्हणजे सिंपल कधी म्हणणार आहे आपण त्याला तर फक्त कॉर्नरला पॉईंट असतील, पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ॲट कॉर्नर, तर तो असेल सिंपल ऑर्थोरोम्बिक. कॉर्नरला आहेत शिवाय बॉडीच्या आतमध्ये आहे असा असेल तर तो बॉडी सेंटर्ड असेल. याच्यानंतर फेस सेंटर जो आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक फेसच्या सेंटरला पॉइंट असेल, हा झाला टॉप आणि बॉटम, लेफ्ट, राईट, आणि हे 2 पॉइंट असतील. हा पाठीमागच्या जो फेस आहे त्याच्या सेंटरचा पॉइंट आहे, आणि पुढच्या फेसच्या सेंटरचा पॉइंट हा. तर असे हा झाला फेस सेंटर. ऑर्थोरोम्बिक मधला तिसरा सिंपल बॉडीने हा दाखवला तो आपण फेस सेंटर दाखवलेला आहे. एंड सेंटर मध्ये आपण काय बघितलेलं किंवा बेस सेंटर मध्ये काय बघितलेलं तर कुठल्याही 2 अपोजिट साइड,
कुठलेही दोन अपोजिट फेस, मग ते लेफ्ट राईट चालतील, टॉप बॉटम चालतील किंवा फ्रंट आणि बॅक चालतील. कुठल्याही दोन अपोजिटला, आता आपण इथे दाखवताना टॉप आणि बॉटम दाखवूया, कुठल्याही दोन अपोजिट फेसला आणि कॉर्नरला पॉईंट असतील तर त्याला आपण म्हणलेलं एंड सेंटर किंवा बेस सेंटर. तर असे हे ऑर्थोरोम्बिक मध्ये पॉसिबल आहेत ते किती आहेत? 4 आहेत. मोनोक्लिनिक मध्ये पुन्हा इथे 2 दाखवलेलं आहे की सिंपल प्रिमेटिव्ह म्हणलेलं आहे की कॉर्नरला पॉईंट असतील नेहमीप्रमाणे, असं असेल तर त्याला आपण सिंपल प्रिमेटिव्ह मोनोक्लिनिक म्हणणार आहे. आणि एंड सेंटर म्हणलेला आहे, दुसरा जो टाईप दिलेला आहे तो एंड सेंटर असा असेल. ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल याच्यामध्ये प्रत्येकी एकच आहे. सिंपल और प्रिमेटिव्ह, ज्याला सिंपल प्रिमेटिव्ह म्हणजे एकच आहे, सिंपल प्रिमेटिव्ह, सिंपल प्रिमेटिव्ह, या शेवटच्या तिघांमध्ये एकच पॉसिबल आहे. तर आता हा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा त्याच्यासाठी एक ट्रिक मी इथं लिहिलेली आहे की एक सेंटेन्स लिहिलेला आहे मी, 3 cats travels through 4 tunnels making me too hyper romantic. हे एक सेंटेन्स आहे. हे कसं वापरायचं किंवा लक्षात ठेवताना ट्रिक्स कशी लक्षात ठेवायचे, तर याच्यातले जे वर्ड्स आहेत त्या वर्डचं जे पहिलं लेटर आहे, अल्फाबेट जे आहे ते तुम्हाला 7 क्रिस्टल सिस्टम दाखवेल. बघा, पहिला जो सी आहे तो क्युबिक साठी आहे, पहिला जो सी आहे तो क्युबिक साठी आहे. नंतर टी आलेला आहे, नंतर दोघांमध्ये टी आलेला आहे तो टेट्रागोनल साठी आहे. पुन्हा ट्विनिलचा टी आहे पण मी तिथं गोल दाखवलाय, मला टी नको आहे, तिथं ओ पाहिजे. ओ का? तर टिनेल हा ओ सारखा असतो, बायपास असतो, ज्यातून आपल्याला आरपार जाता यावं म्हणून आपण ओ घेतोय. थोडंसं चेंज केलेलं आहे. ओ गरजेचं आहे ऑर्थोरोम्बिक साठी. तर सी फॉर क्युबिक, टी टेट्रागोनल, टीच्या ऐवजी आपण इथं पुन्हा ओ घेतलेला आहे, 4 ओ ऑर्थोरोम्बिक. पुन्हा यम आलेला आहे मोनोक्लिनिक, यम आलेला आहे मोनोक्लिनिक साठी. टी आलेला आहे तो ट्रायक्लिनिक साठी वापरायचे आपल्याला, एच फॉर हेक्सागोनल, आणि रोमॅन्टिक शब्द आहे रोम्बोहेड्रल साठी. ओके, आता ट्रिक वापरा कशी बघा की 3 cats म्हणलेला आहे. 3 cats याचा अर्थ काय की क्यूब, सी फॉर क्यूब, आणि 3 म्हणजे त्याच्यामध्ये 3 सब टाईप असणार आहेत. त्याच्यामध्ये काय 3 लॅटिस टाईप असणार आहेत. 3 कुठले? तर तुम्ही सगळीकडे पुन्हा एकदा बघा की कुठलाही टाईप असू द्या त्याच्यामध्ये सिंपल प्रिमेटिव्ह, सिंपल प्रिमेटिव्ह, सिंपल प्रिमेटिव्ह, सिंपल प्रिमेटिव्ह, सिंपल प्रिमेटिव्ह हे आहेत. म्हणजे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही टाईप असू द्या त्याच्यामध्ये सिंपल प्रिमेटिव्ह असतो. मग त्या 3 cats म्हणलेला आहे आपण, 3 cats म्हणलेला आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच असेल लॅटिस जर एकच असेल तर तो सिंपल प्रिमेटिव्ह असतो. 2 असतील, इथं आहेत टेट्रागोनल आणि मोनोक्लिनिक मध्ये प्रत्येकी 2 दिसत आहेत, 2 असतील तर एक सिंपल प्रिमेटिव्ह असतोच, कंपल्सरी आहे, एक सिंपल प्रिमेटिव्ह असतो. दुसरा जो आहे तो बॉडी सेंटर्ड आहे टेट्रागोनल मध्ये, आणि मोनोक्लिनिक मात्र ई म्हणलेला आहे, एंड सेंटर, बेस सेंटर. 3 असतील तर लिहिलेलं आहे मी, एस फॉर सिंपल, बी फॉर बॉडी आणि एफ फॉर फेस सेंटर्ड. इथं मात्र 4 आहेत म्हणजे 4 टाईप येतील. सिंपल प्रिमेटिव्ह, दुसरा असेल बॉडी, तिसरा असेल फेस सेंटर्ड, आणि चौथा असेल तो एंड सेंटर किंवा ज्याला आपण बॉडी सेंटर्ड म्हणलेलं, सॉरी बेस सेंटर्ड म्हणलेलं. तर लक्षात कसं ठेवायचं बघूया आपण. 3 cats म्हणजे क्युबिक, सी फॉर क्युबिक, 3 टाइप्स आहेत. 3 कुठले असणार आहेत तर सिंपल और प्रिमेटिव्ह, बेस सेंटर्ड अँड फेस सेंटर्ड. नंतर टी 2 वेळा आलेला आहे, टी फॉर टेट्रागोनल 2 वेळा आलेला आहे. एक सिंपल प्रिमेटिव्ह असणार आहे, दुसरा तुम्हाला असणारच आहे, दुसरा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो बॉडी सेंटर्ड. पुन्हा 4 ट्विनेल्स म्हणलेला आहे, टी रिप्लेस केलाय आपण, टीच्या ऐवजी ओ घेतलेला आहे, ओ फॉर ऑर्थोरोम्बिक, आणि 4 आहेत म्हणजे 4 टाइप्स असणार आहेत. सिंपल प्रिमेटिव्ह, दुसरा बॉडी सेंटर्ड, तिसरा फेस सेंटर, आणि चौथा जो असणार आहे तो एंड सेंटर किंवा ज्याला बेस सेंटर म्हणलेले आपण. पुन्हा एम आलेला आहे, एम फॉर मोनोक्लिनिक, 2 आहेत म्हणजे 2 सब टाईप असणार आहेत. त्यातला एक सांगितल्याप्रमाणे सिंपल प्रिमेटिव्ह असणारच आहे, दुसरा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एंड सेंटर किंवा बेस सेंटर. त्याच्यानंतर येतोय टी फॉर ट्रायक्लिनिक, एकच असेल तर सिंपल प्रिमेटिव्ह असेल. एच फॉर हायपरचा एच फॉर हेक्सागोनल, एकच आहे म्हणजे पुन्हा एकच लॅटिस असणार आहे, सिंपल प्रिमेटिव्ह. आणि शेवटी आहे रोमॅन्टिक,
ज्याच्यामध्ये एकच आर दाखवलेला आहे, म्हणजे रोम्बॉइडल मध्ये सुद्धा एकच लॅटिस टाईप असणार आहे, जो की सिंगल प्रिमिटिव्ह असणार आहे. तर बाळांनो, हे आहेत क्रिस्टल सिस्टीम. 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत, ज्याच्यामध्ये 14 लॅटिस आपण काय केलेले आहे, क्लासिफाय केलेले आहेत. तर आशा करतो की तुम्हाला समजलेलं असेल. त्यातून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू.